हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण महावितरणमधील ज्युनियर ॲसिस्टंट अकाउंटंट या पदाचा जो नवीन सिलेबस आहे आणि एक्झाम पॅटर्न आहे त्याची माहिती पाहणार आहोत. कोणत्या विषयाला किती प्रश्न येणार आहेत, किती गुण असणार आहेत, यामध्ये काही बदल झालेला आहे. तर आता बदललेला सिलेबस काय म्हणजे बदललेलं जे एक्झाम पॅटर्न असणार आहे, बदललेला एक्झाम पॅटर्न त्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला BMCसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि BMC ई बुक विकत घ्या. तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूट कंपनी लिमिटेड म्हणजे महावितरण थोडक्यामध्ये. तर यांनी काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्र स्टेट बरं, हे बाकीचं मी काय वाचून दाखवत नाही. यांनी म्हणजे महावितरणने 5/2023ला जाहिरात प्रसिद्ध केली होती. कशासाठी? ज्युनियर ॲसिस्टंट अकाउंट या पदासाठी. आणि मग त्याच्यामध्ये बदल वगैरे कधी झाला ते सर्व सांगितलेलं आहे. त्याच्यात खालची महत्त्वाचं आहे की इट इज हेअर बाय नोटीस फॉर द इन्फॉर्मेशन ऑल कन्सर्न कॅन्डिडेट्स दॅट देर हॅव बीन मॉडिफिकेशन टू द ऑनलाईन एक्झामिनेशन स्ट्रक्चर ॲज ॲडव्हर्टाइज्ड अर्लियर अंडर द aforementioned advertisement at clause number 6.2. In the said advertisement at clause number 6.2, the test structure is modified as below and online test will be held accordingly. म्हणजे जाहिरातीमध्ये जी माहिती दिलेली होती ना, त्यामध्ये बदल झालेला आहे आणि आता ही जी त्यांनी माहिती दिलेली आहे या माहितीनुसारच तुमची ऑनलाईन टेस्ट होणार आहे, म्हणजे एक्झाम होणार आहे. काय आता नवीन एक्झाम पॅटर्न असणार आहे. तर प्रोफेशनल नॉलेज, आता हे प्रोफेशनल नॉलेज कोणतं, तर ज्युनियर ॲसिस्टंट अकाउंट म्हणजे अकाउंटचं जे प्रोफेशनल नॉलेज आहे त्यावर 25 प्रश्न असणार आहेत आणि गुण असणार आहेत 50. रिझनिंगवर 20 प्रश्न असणार आहेत, गुण असणार आहेत 40. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे आपलं गणित, त्याच्यामध्ये 15 प्रश्न असणार आहेत आणि गुण असणार आहेत 30. मराठी लँग्वेज 15 प्रश्न आहेत, गुण आहेत 30. असे एकूण 75 प्रश्नच येणार आहेत आणि गुण असणार आहेत 150. आणि हे जे प्रश्नांची भाषा आहे ना, बायलिंग्युअल, याचा अर्थ काय, तर 2 भाषांमध्ये. कोणकोणत्या 2 भाषा, तर मराठीमध्ये पण प्रश्न येतील आणि इंग्रजी भाषेमध्ये पण प्रश्न येतील. म्हणजे एकच प्रश्न मराठीमध्ये पण असेल आणि इंग्लिशमध्ये पण असेल. आणि संपूर्ण परीक्षेचा कालावधी किती आहे, तर 75 मिनिटे आहेत. म्हणजे 75 मिनिटांमध्ये 75 प्रश्न सोडवायचे आहेत. एका मिनिटात एक प्रश्न सोडवायचा आहे. आता याच्यामध्ये मराठी म्हणजे खूपच सोपं विचारलं जातं. प्रोफेशनल नॉलेज आता तुम्ही किती अभ्यास करता त्यावर डिपेंड आहे. आणि रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हे वेळखाऊ प्रश्न असतात. तर अशा पद्धतीनं एक्झाम पॅटर्न आहे आणि कोणते विषय असणार आहेत, त्यावर किती प्रश्न येणार आहेत, किती गुण असणार आहेत, ही सर्व माहिती आपण पाहिलेली आहे. तर आणि हे तुम्हाला PDF पाहिजेच असेल तर विठ्ठल जोशी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर ही PDF मी अपलोड केलेली आहे. तुम्ही विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल जॉईन करून ही PDF डाउनलोड करू शकता. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.